सर्वांमध्ये अध्यक्षपदी आम्ही निवडणूक केली आणि अशोक भाऊंच्या मार्गदर्शनाखाली हा सत्कार सोहळा आयोजित केला जाणार आहे। मुख्य प्रश्न असा होता की सत्कार करणार कोणाच्या असते, म्हणजे आता उज्ज्वल निकम साहेब इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे आणि यावेळेला मूळ मुद्दा असा होता की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन सत्कार करायचा आहे आणि तो सत्कार याच मातीतल्या माणसाने करावा, ज्यांचं नातं निकम साहेबांशी अतिशय घट्ट आहे, प्रेमाचं आहे, ज्यांना आपला परिसर माहिती आहे, अशीच कोणीतरी व्यक्ती असावी असा विचार पुढे आला आणि मग त्यामधून सगळ्यांच्या एकमताने एक नाव पुढे आलं, ते म्हणजे आपल्या कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे पहिले कुलगुरू NK ठाकरे सर। ठाकरे सर आपल्या सगळ्यांनाच आदरणीय आहेत आणि ज्येष्ठ आहेत, त्यांच्या हस्ते आपण हा सत्कार करणार आहोत। सर्वप्रथम आपण हा कार्यक्रम 1.5 तासाचा ठेवलेला आहे। 1.5 तासापेक्षा जास्त कार्यक्रम लाभवला नाही पाहिजे आणि आपल्या भारतीय संस्कृतीला अधीन राहून म्हणजे त्याचं स्वागत आपण तिथे करणार आहोत। भाषणं मोजकी आहे, म्हणजे ज्यांचे अजून सत्कार होणार आहे ते आदरणीय ठाकरे सर आणि 3 मंत्री जे आहेत आपले, त्या 3घांना बोलण्याचं हे ठेवायचं आपला प्रयत्न आहे आणि त्यांच्याशी आपण बोलू। गिरी भाऊ, गुलाब भाऊ आणि रक्षाताई यांनी बोलावं। स्वागत अध्यक्ष म्हणून मी प्रास्ताविक करणार आहे असं आतापर्यंत आपलं ठरलेलं आहे। हा मेन कार्यक्रम जळगाव शहराच्या वतीने आपण करतोय, त्याच्यामुळे बाकीच्या संघटना किंवा संस्था किंवा पर्सनल लेवलवर ज्यांना सत्कार करायचा असेल ते आपण कितीही नाही सांगितलं तरी ते येणारच आणि करणार, परंतु त्याच दिवशी 8:45 8:30च्या गाडीने निकम साहेबांना दिल्लीला जायचे म्हणून कार्यक्रम आपण 5 वाजता सांगितला आहे आणि आपलं जळगाव शहराची जी एकंदरीत प्रत्येक कार्यक्रमाला जो वेळ दिला ते त्या अर्ध्या तासानंतर सुरू होतो, म्हणून 5ला दिला 5:30ला सुरू होऊन 7ला संपला पाहिजे मुख्य कार्यक्रम आणि 7 वाजेच्या नंतर मग एक अर्धा तास निकम साहेब थांबतील आणि या बाकीच्या ज्या काही येतील त्या किंवा आधी कोणी नाव दिली तर त्यांच्यातर्फे तो सत्कार तिथे आपण करू, परंतु एकंदरीत कार्यक्रम छोटकानी आणि म्हणजे एकदम सुटसुटीत व्हावा आणि कोणतंही रिपिटेशन होऊ नये असा आमचा प्रयत्न राहणार। साहेबांची अपॉइंटमेंट झाली त्यानंतर सांगायला मला अभिमान वाटतो की अपॉइंटमेंट झाल्यानंतर मनुष्य काय तो घरी बसतो, दुसऱ्याच दिवशी ते नगरला होते, त्याच्यानंतर 3ऱ्या दिवशी सोलापूरला, मग सांगलीला, त्याच्यानंतर मुंबईला आणि जिथे जिथे सकाळी तिथे केसेस झाल्या संध्याकाळच्या वेळेस मोठमोठे सत्कार देखील झाले। तर मी बऱ्याच जणांचे फोन आल्यानंतर जळगावची वेळ, अशोकांचा फोन आला जळगावची वेळ बघून येण्याचा आम्ही केला, पण त्यांची शपथेची तारीख डिसाईड होत नव्हती। जसं ठरलं आता की परवा 24 तारखेला शपथविधी होते त्यांची सकाळी 11 वाजता, तर हे फायनल झालं। त्याच्यानंतर 27 तारखेला ते सकाळी इथे येणार आहेत आणि सकाळी 6:30ला नगरामोत्सव किंवा महानगरीने येतील, तर तिथून पहिले स्टेशनवर त्यांचं स्वागत झाल्यानंतर बाबासाहेबांच्या स्टॅच्यूला पहिलं माल्यार्पण होईल, मग तिथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्टॅच्यूला माल्यार्पण होईल, तिथून BJP कार्यालयात जातील आणि तिथूनच एक भव्य अशी रॅली काढणार आपण 2024ची, तर त्याला देखील मी सगळ्यांना आवाहन करतो की त्या दिवशी सकाळी 7 वाजता सगळे तिथे GH एकत्र आपल्याला यायचं आहे आणि त्यातही आपणास जे एक नागरी सत्कार समितीचं प्रमुख पद दिलं गेलेलं आहे, तर काय जबाबदाऱ्या आहेत आणि काय नियोजन आहे? नियोजन आपण म्हणजे खरं बघायला गेलो तर आपल्या जिल्ह्याचे, जळगाव जिल्ह्याचे सुपुत्र आणि भारत सरकारने पद्मश्रीने त्यांना सन्मानित केलेलं आहे। आता सन्मानित केलं म्हणजे जे त्यांचं कार्य आहे 1992-93 पासून आजतागायत त्या कार्याचं सरकारने आदर केला असं मी म्हणेल आणि त्या माध्यमातूनच आधी पद्मश्री त्यांना मिळाली आणि आता राष्ट्रपती नियुक्त त्यांना राज्यसभेवर खासदारकी मिळालेली आहे। तर त्याच्यामुळे आपण उज्ज्वल निकम साहेबांच्या हातून याच्यापुढे सुद्धा
आपल्या संसद भवनामध्ये चांगलं कार्य हो आणि जळगाव जिल्ह्याच्या वतीने जळगाव शहराच्या वतीने त्यांचा नागरिक सत्कार या निमित्ताने घडून यायला पाहिजे। त्याच्यासाठी समितीने माझी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आणि समितीमध्ये सर्व समाजातील सर्व प्रकारचे सगळं धार्मिक सगळ्यांचे इथे प्रतिनिधित्व आपण घेतलेलं आहे आणि सगळ्यांच्या सहयोगाने हे काम आपण येत्या 27 तारखेला संध्याकाळी 5 वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहामध्ये आपण त्यांचा नागरिक सत्कार करणार आहोत।